तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी बोलतोय आणि काही गोष्टी करतोय, विचार करतोय, करण्याची मला आवड आहे. त्यानंतर मला भविष्यात काही करू असे वाटतं. मी विचार करतो आपण हे करू शकतो, ते करू शकतो. या गोष्टी मी का करतो, का करतो याचं कारण एकच, का मी शिक्षण घेतलंय. मी शिक्षण लहानपणापासून मला शिक्षणाची आवड होती. शिक्षणाचं महत्त्व मला समजलं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आपण खूप शिकलो, संघटित होऊन आपण शिकलो. आपल्याला एस टी कॅटेगरी, आदिवासी विकास भवन, एस टी कॅटेगरीचे हॉस्टेल असतात. आपण जर योग्य मार्गदर्शन करून हॉस्टेल ॲडमिशन जर घेतलं तर आपल्याला सर्व साहित्य पुरवतं. जेवण व्यवस्थित, आपल्याला व्यवस्थित गाद्या वगैरे झोपण्यासाठी मिळतात त्या ठिकाणी. तर आपण योग्य मार्गदर्शन घेऊन हॉस्टेल ॲडमिशन घेतलं पाहिजे. मला शिक्षणाची खूपच आवड आहे. आपण जर शिकलो, संघटित झालो तर आपला समाज, आपण नेमकं काय करू शकतो. त्यानंतर आपण जर शिकलो तर आपल्याला नोकरी लागते, आपले पिढी चांगली पद्धतीने शिकते आणि आपलं गरीबपणा हा थोडक्यात दूर होतो. आपण इतरांना पण सांगू शकतो की आपण शिक्षण घ्या, तुम्ही व्यवस्थित वाचा, लिहा. त्यानंतर आपण त्यांना पण हुशार बनवू शकतो. याच्यानं काय होतं, तळागाळातील जो समाज आहे तो शिक्षणाकडे वळेल. प्रत्येकानं एकमेकांना सांगितलं पाहिजे शिक्षणाचं महत्त्व, जेणेकरून आपले मित्रांचे छोटे छोटे मुलं असतात त्यांना व्यवस्थित शिक्षण झालं पाहिजे. त्यांना लहानपणापासून वळण लागलं पाहिजे, जेणेकरून ते मुलं शिक्षण जर व्यवस्थित जर झालं मुलांचं तर मुलं आपल्याला जीव लावतात, आईवडिलांचा आदर करतात. लहान मोठ्या व्यक्तींचा या छोट्या मुलांनी आदर केला पाहिजे. हे शिक्षणाचं महत्त्व आहे. सर हे आपले गुरुजी आहे. प्रथम आपण शिक्षणाचा सर लोकांचा आपण आदर केला पाहिजे, त्यांना नमन केलं पाहिजे. ही विद्या ते आपल्याला शिकवतात, ते आपण आत्मसात करून ती शिकला पाहिजे. सरांचं मन दुखलं नाही पाहिजे, वेळेवर अभ्यास केला पाहिजे. आपण जर ही गोष्टी जर केल्या तर आपण भविष्यात खरंच पुढे जाऊ शकतो. ही माझी छोटी मुलगी, हिचं नाव आरोही आहे. ती आत्ता पहिलीला टाकायचं होतं तिला, पण तिचं वय महिने काही अपुरे असल्यामुळं मॅडम म्हणे मी तिला पहिलीला बसू शकेल, पण ती पहिला नोंद करणार नाही. म्हणलं हो चालेल मॅडम, कारण की वयात तिला व्यवस्थित वळण लागल. तर बेटा आरोही, दादांना बेचे पाडे म्हणून दाखव बघू. म्हण आवर पुढे बे 7 14, बे 8 16, बे 9 18, बे 10 20. अशा प्रकारे ही बालवाडीत सुद्धा नसल्यामुळे मी तिला घरच्या घरी शिकवतो आणि हिला बेचे पाडे ही येतात. अशाच प्रकारे आपण मुलांना शिकवलं पाहिजे. लहानपणी वळण लागतं, शिक्षणाची आवड त्यांच्यामध्ये आपण निर्माण केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात त्यांना कोणत्या प्रकारची अडचण आली नाही पाहिजे. योग्य मार्गदर्शन त्यांना आपण दिलं पाहिजे, शिक्षणाचे महत्त्व त्यांना सांगितले पाहिजे आणि शाळा ही पूर्ण मुलांची केली पाहिजे. ही मुलगी असून आपण तिला शिकवायचं नाही, ती लग्न करून लोकांची गरज आहे हा विचार मनातून काढून टाकला पाहिजे. मुळात मुलांना शिकवलं पाहिजे आणि मुलींना पण शिकवलं पाहिजे. हे मुलं आणि मुली हे दोन समान आहे आपल्यासाठी, हा विचार आईवडिलांनी केला पाहिजे. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे मी प्रथमतः सांगतो. शिक्षण हे केलं पाहिजे. धन्यवाद.